नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा पुन्हा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत साताऱ्यातील पाटण या ठिकाणी आणि तिथल्या या सगळ्या ताया आज इथे जमलेल्या आहेत. सगळ्या माहेर वाशिणी नेहमीप्रमाणे माहेरी आलेल्या आहेत. तर सगळी धमाल, मजा, मस्ती, खेळ सगळंच होणार आहे. आणि यातून आजच्या भागात एक हुकमाची राणी ती पण होणारच आहे. पण माहेरी आल्यानंतर माहेरच्या आठवणी या तर येणारच ना, हो की नाही? चला तर मग आपण जाऊया आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ संजीवनी सागर खांडके. माहेर कुठलं तुमचं? माझे माहेर पंढरी आहे, भिवरेच्या तिरी. ओ, किती सुंदर, वा. आणि सासर? पाटणमध्ये मला दिलेला आहे. ह्याच्यावरती नाही सुचलं काही? आहे सासर माझं पाटण कोयनेच्या भूमीमध्ये आहे. कोयनेच्या भूमीमध्ये आहे. व्हेरी गुड. आणि भाऊजी काय करतात? आमचं भांडी आणि फर्निचर रिटेल होलसेल शॉप आहे. अच्छा. आणि मी फर्निचरचा शॉप चालवते स्वतः. भांड्यांनी भरलेलं असं घर आहे तुमचं. काय तुम्ही सांगाल माहेर बद्दल? माझ्या माहेरची एक गोड आठवण सांगते. अच्छा. मी एकत्र घराण्यात म्हणजे पणजी पणजोबा, आजी आजोबा, काका काकी, आई वडील आणि आम्ही 6 मुलं असा आमचा दंगा असायचा. ओके. आणि आम्ही चहा प्यायला बसलो की बशीमध्ये आपण चहा घेतला की एकमेकांना इतकं हसवायचो की ती बशी हातातून खाली पडायची आणि फुटायची. काय हसवाय, कसं हसवायचं तुम्ही? डोळा मार, कुठं चिमटे काढ, असं काहीतरी खोड्या काढायचो. बशीतून चहा पिताना आणि फुरके घेत बुरके घेतल्यानंतर तर ती एक गोड आठवण आहे. त्यामुळं हातातून खाली बशी फुटली की पाठीतून मग धपाटे पडायचे. मम्मीचे पण पडायचे, पण पणजीचे सुद्धा पडायचे. ती गोड आठवण म्हणजे आवर्जून सांगावीशी वाटली मला. अच्छा. पण माहेर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? आई वडील दोन्ही, आणि खास करून आजी आजोबा पण. आजी आजोबा, काय त्यांची एखादी आठवण तुम्ही सांगू शकाल? माझी आजी आणि पणजी पहाटे 4 वाजता उठणार, सडा रांगोळी, जे पूर्वीचं बाळबोध घराण्यातलं जे होतं ते सगळं म्हणजे परंपरा आता ती कुठं म्हणजे लोप पावत चालली आहे. आता आपल्याला ती पाहायला मिळत नाही. जे उन्हाळ्यात आपण जे करतो तळण वगैरे जे काय, तर ते आता आपल्याला कुरवड्या, भातवड्या, पापड, त्या जुन्या आठवणी. ते उन्हात सुकवायचे आणि माझ्या लहानपणी मला ते खूप आवडायचं. खास करून पितळेचे डबे, ते घासायला आम्हाला इतकी मजा यायची. सगळे आम्ही ओट्यावर बसून, अगदी सगळेच घरातले घासायला मजा यायची. हो, मजा यायची. पहिल्यांदाच ताई बघितली मी भांडी घासायला मजा येते म्हणजे. संस्कार. क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि तुमच्यासाठी आणि सन मराठीसाठी खास एक उखाणा घेते. अच्छा. हो हो. भारतात भारत, भारतात भारत, भारतामध्ये महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा, सातारा जिल्ह्यामध्ये पाटण हे गाव, सातारा जिल्ह्यामध्ये पाटण हे गाव, झुंझुन जुन्यात पाय टाकते पाटणात, पाटणचा भरला बाजार, म्हशी घेतल्या 1000, लांब लांब शिंगाच्या 5 शेर दुधाच्या, 5 शेर दुधाचा करते खवा. आणि सागररावांचं नाव घेते. सन मराठीनी आणि आशिष साहेबांनी आपल्या सगळ्या सखींसाठी आणला आहे छान सोहळा, आणला आहे छान सोहळा. व्हेरी गुड. खूप छान उखाणा घेतला तुम्ही. व्हेरी गुड. खूप छान वाटतं तुम्ही ज्या पद्धतीने अगदी मन मोकळेपणाने बोलताय, हसताय. आणि तुम्ही ज्या माहेरच्या सगळ्या त्या आठवणी सांगितल्या ना, खरंच सांगतो ना, ते सगळे व्हिज्युअल होत होतं, सगळं दिसत होतं डोळ्यासमोर. खूप मिस करते माझ्या भावानं, खूप मिस करते. अशा बऱ्याच आठवणी आहेत, पण आता शॉपमुळे जायला मिळत नाही माहेरी. एक रात्र जायचं, कसं तरी सगळ्यांना भेटायचं आणि दुसऱ्या दिवशी रिटर्न यायचं. मला कल्पना येत आहे, हे जे अश्रू आहेत हे माहेर म्हटल्यानंतरच खरं तर आपले डोळे पाणवले जातात. आणि आताच माझी आजी आजोबा गेले, त्यामुळे तर जास्त. काय आजी आजोबांना सांगाल तुम्ही, जे सांगू शकले या माध्यमातून तुम्ही त्यांना? आमच्या घर सगळं बाळबोध घराण्यातलं आहे, सांप्रदायिक घराण्यातलं आहे. तो ठेवा पण मी जतन करून ठेवलाय. जे माझ्या आजीनी भजन, भारुड, गोंधळ सगळं काही जे शिकवलं ते मी अजूनपर्यंत शाबूत ठेवलेलं आहे. आणि सगळीकडे मी ते करते अजूनही. 4 ओळीचं भारुड होऊन जाऊ दे. ऐ शोनाबाई, शोनाबाई, चल चल चल, येतीस ना पंढरपूरला? कुठं 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 निघाले? मसनात मारायला. मसनात मारायला? अगं पंढरीला निघाले. बघ बघ बघ, आली ती पंढरी. मला सावळ्या विठ्ठलाची मूर्त दिसते, दिंड्या दिसतायत. हा, तुलाच दिसतायत आणि मला नाही दिसत.
या शेजारणीनं आहा. कोणी 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 हा. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, आहा. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, यप्पा. या शेजारणीनं आहा. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, हा. मला पंढरीला नेलं ग बया, आहा. मला पंढरीला नेलं ग बया. क्या बात आहे. रामकृष्ण ओहो. हरी. क्या बात आहे. रामकृष्ण हरी. वा वा वा. ताई खूप सुंदर. ताई तुमचं नाव सांगा. सविता संजय पाटील, माहेर कुठलं जत, आणि सासर खेडपुंदी. काय? वडिलांची आठवण सांगाल तुम्ही? माझ्या वडिलांना 75 वर्ष चालू झालं होणार होतं आणि माझ्या बहिणीचा मुलाचा फोन आला मला की मावशी आपल्या बाबांना 75 वर्ष होत आहेत ह्या वर्षी. तर मी म्हटलं की हा बाबांचा आपण हाऊस करूया, वाढदिवस घालूया. आणि मग मी इमिडिएटली माझ्या माहेरी गेले आणि आईला मी फक्त म्हटलं की मी बाबांचा वाढदिवस घालणार आहे. आणि एकही रुपया मी न कमावणारी महिला, पण मी आता सध्या फॅशन डिझायनर आहे. माझं छोटंसं इन्स्टिट्यूट आहे वाह, क्या बात आहे. आणि त्या इन्स्टिट्यूट मार्फत मी रोज देवाला जर प्रार्थना करत असेल तर माझ्या आई वडिलांच्यासाठी एक दिवस तरी माझ्या जीवनात असा आण की माझ्या स्वतःच्या कष्टानं मी त्यांची हौस करेन. आणि मग 75 मी करायला गेले आणि मी केक बनवला. तो केक बनवल्याच्या नंतर आईने पाहिला. आईने ते काय केलं, आतापर्यंत कधी जन्म झालाय माहिती नाही, कुठलं वाढदिवस म्हातारपणी घालतेस नाही म्हणून ते केक तिने घेतला आणि कापून थोडासा एक घास खाल्ला. पण केक कापल्यानंतर मी 500ची नोट त्यांना मी गिफ्ट म्हणून दिलेली आहे. तर ते म्हणतायत नको मला पैसे नको. तरी बाबा म्हटलं तुम्हाला काय खायचं असेल तर तुम्ही ठेवून घ्या. वाढदिवस केला आणि संध्याकाळी मी त्यांना माझ्या बहिणीच्या मुलाला सांगितलं की जत तालुक्यातलं सगळ्यात मोठं हॉटेल कुठलं आहे ते शोध आणि माझ्या बाबांना तिथं जेवायला घेऊन जाऊया. आम्ही संध्याकाळी मग सगळे हॉटेल चेक केलो ऑनलाईन आणि US म्हणून जत मला हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये त्यांना मी जेवायला घेऊन गेले की येशील त्यावेळेस असे पैसे उधळत जातेस, मला नाही जायचं, हॉटेल खूप महाग आहे ते. मी म्हटलं बाबा आजपर्यंत मी तुम्ही सांगितलेलं ऐकलंय, आज मी सांगितलेलं तुम्ही ऐकायचं. त्या हॉटेलच्या पायऱ्या चढत असताना आईच्या कानात हळूच बाबा बोलले केवढ्या मोठ्या हॉटेलात आलो बघ. आणि बाबा सगळ्या मित्रांना पाहुण्यांना सगळ्यांना सांगितले इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये मी जेवायला गेलो. माझा लोक गेला पण माझी लेक अजून लोक म्हणून मला जगवते. आणि त्याच्यानंतर वर्ष पालटलं. पुन्हा दुसऱ्या मे महिन्यात मी गेले. तर त्यावेळेस सुद्धा माझा बहिणीचा मुलगा म्हटला की मावशी एक वेळ आणि एकदा बाबांना घेऊन जेवायला जाऊया, कारण तू जे गेल्या वर्षी केलंस ना त्याच्यात स्वर्गानंद झाला होता. बाबांना खूप आनंद झाला होता. मी पटकन पिशवी आवरायला घेतलेली ठेवली आणि पुन्हा म्हटले माझ्या बाबांच्यासाठी आजचा दिवस. पुन्हा बाबांना घेतलं, पुन्हा दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो. ज्यावेळी मी अजून रिक्षेतनं उतरले तोपर्यंत बाबा हॉटेल मालकांच्या समोर गेलेले आणि म्हणाले माझ्या लेकीनं मला ह्या हॉटेलमध्ये तुमच्या जेवायला आणले. फॅमिली बघितलं की हॉटेलवाल्यांनी व्यवस्थित बसवलं केलं आणि जे तिथं जेवलो ना सर, जेवण घालून मी दुसऱ्या दिवशी आले आणि 5व्या किंवा 6व्याच दिवशी 10:30 वाजता फोनची रिंग वाजली. फोन उचलला तर माझ्या बाबांनी गेलेत असं मला कळलं. अजून काही करायचं होतं बाबांच्यासाठी, पण मला वाटतं कदाचित माझ्या नशिबात नव्हतं. तुमच्या सगळ्या बाबांची, तुमच्या आईची, तुमच्या पूर्ण कुटुंबाची तुम्ही इच्छा पूर्ण केल्यात आणि ज्या पद्धतीने तुम्ही जपताय खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि अशी ताई सगळ्यांना मिळो. थँक्यू सर. ताई तुम्ही बसू शकता. माहेरच्या या सुंदर पण तितक्याच भावुक करणाऱ्या आठवणीनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता आपण सुरू करणार आहोत आपल्या खेळाला. आणि अर्थातच या खेळासाठी आपल्याला 14 ताया या हव्या आहेत. आणि आता या 14 ताया कोण त्याच्यासाठी मी एक बॉक्स घेऊन येणार आहे आणि त्यातून ठरणार आहेत आपल्या लकी 14 ताया. ज्या तायांकडे लाल चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्यांनी हात वरती करायचंय. हात वरती करायचंय. व्हेरी गुड. आणि ज्या ताईंच्या हातामध्ये लाल चिठ्ठ्या आहेत त्या जाणार आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. जोरदार टाळ्या.
लकी ड्रॉ मधून 14 ताया इथे सहभागी झालेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळासाठी. पहिला खेळ असा आहे, संगीत सुरू होईल. संगीत सुरू झाल्यानंतर सगळ्या तायांनी अगदी मस्त छान बेभान होऊन नाचायचंय हा. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. ठीक आहे, हलायचं नाही. जी ताई हलेल ती बाद. पहिल्या 4 ताया बाद होतील आणि ज्या 10 ताया राहतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, सगळ्यांना कळलेलं आहे हा. चला सुरू करूया आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. क्या बात आहे ताई, मस्त. क्या बात आहे. आता काय म्हणायचं, याताय तुम्ही बाद झालेले आहे. या का हसल्या, मला काय कळलं नाही. बरे ह्या ताई बघा, आपण निवडणुकीला जातो ना, काय झालं मावशी, हे मावशी, मावशी ग, मावशी काय झालं मावशी, माझ्याकडे बघणच झाली. या तुम्ही आता कशाला आलं, या इथे बाद झालेले आहेत ताई तुम्ही. क्या बात आहे, आजी हल्ल्यात तुम्ही बाद झालेले आहेत. या बरं इथं. आणि 4 ताया बाद झालेल्या आहेत आणि 10 ताया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. आपल्या पुढच्या खेळामध्ये 4 ताया बाद झालेल्या, 10 ताया गेलेल्या आहेत पुढच्या खेळामध्ये. एवढी ब्रह्मानंदी टाळी लागली होती यांची. मला झोप लागली होती, तर काय बोलणार, हरकत नाही. चला क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे 10 तायांसाठी, कारण या 10 ताया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. आणि ह्यातली सोडणार आहे एक हुकमाची राणी. आणि आपल्या पहिल्या खेळातून 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे रिंगा रिंगा रिंग रिंग. ते असं आहे की ज्या 10 ताया आहेत त्यांच्या समोर काही प्लास्टिकचे तुकडे ठेवलेले आहेत. ते तुकडे जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल. ती रिंग तयार झाल्यानंतर ती आपल्या अंगाभोवती घ्यायची आहे आणि उड्या मारत 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 जी पुढची सफेद लाईन आहे ती क्रॉस करायची, ती पार करायची. ज्या पहिल्या 5 ताया ती सफेद लाईन पार करतील त्या जातील आपल्या पुढच्या खेळामध्ये. आणि त्यातूनच होणार आहे आपली हुकमाची राणी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुरू करूया आणि त्यासाठी वेळ सुरू होते. 1 2 3. व्हेरी गुड, मस्त, क्या बात आहे. हा, पटापटा 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 पटा. अजिबात रिंग निघाली नाही पाहिजे. हा, व्हेरी गुड. हा हा हा, ये बाद, ये तुकडू तुकडू. हा हा, एक. हा काय मावशी, हा ये लवकर. हा लवकर. काय करतेस? अरे मावशी, ऐक ना. स्वतः एकतर उड्या मारत नाही आणि मला ढकलत चालली. रिंगा रिंगा रिंग रिंग या खेळामधून या 5 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे लगोरी. प्रत्येक ताईच्या बाजूला एक खुर्ची आहे. त्या खुर्चीवरती सुई आणि धागा आहे. त्या सुईमध्ये तो धागा ओवायचा आहे आणि तो धागा ओवून झाल्यानंतर सुई असं ओरडायचं. ओके, आणि सुई असं ओरडल्यानंतर लंगडी घालत 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 त्या लगोऱ्यांपर्यंत जायचं.
ते लगोरे आहेत ते व्यवस्थित त्या चौकोनामध्ये रचायचे. रचून झाल्यानंतर लगोरी असं ओरडायचंय आणि मग धावत जाऊन ती पुढची जी सफेद लाईन आहे ती पार करायची. असे सगळे अडथळे आहेत, कारण मला माहिती आहे तुम्ही सगळे हे असेच अडथळे पार करून आपला संसार समृद्ध करत असतात. तर तेच अडथळे आता सुद्धा पार करून व्हायचे हुकुमाची राणी. आणि त्यासाठी तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. तुम्ही असं ओरडायच्या जागा होऊन झाल्यानंतर. हा तू एवढ्या लगेच. हा व्हेरी गुड. लंगडी लंगडी घालत. व्हेरी गुड. हा लंगडी घालत. हा इथे बघू द्या आम्हाला. तुम्ही ओलीली ना. लगोरी ओरडायचंय. लगोरी ओरडायचंय. तुम्ही लगोऱ्या ओरडल्या नाहीयेत. लवकर. हा लवकर ओरडा. तुमचं आज होणार आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा इथून कंटिन्यू करूया. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. पहिल्या 2 टाळ्या गेलेल्यात आपल्या शेवटच्या खेळामध्ये. त्या टाळ्यांचं खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. आणि लगोरी या खेळानंतर ह्या 2 टाळ्या आलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. आणि ह्या 2 टाळ्यांमधून आता होणार आहे हुकुमाची राणी. आणि ती चुरस असणार आहे ह्या मानाच्या खुर्चीसाठी. आणि त्यासाठी होणार आहे संगीत खुर्ची. आणि संगीत खुर्चीचे नियम असे आहेत की संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचत नाचत फिरायचे. आणि नाचत नाचत असताना जी ताई ही खुर्ची पटकवेल ती असेल आजच्या भागाची हुकुमाची राणी. काय नाव आहे ताई तुमचं? भारती शंकर कुंभार. भारती ताई. माहेर कुठलं? इंदोली. आणि सासर? पाटण. आणि भाऊजी काय करतात? कुंभार काम करतात. आम्ही कुंभार आहे. क्या बात आहे. व्हेरी गुड. मस्तच. ताई सोनाली राजेंद्र पाटील. सोनाली ताई. किती वर्ष झालीत लग्नाला? 13 वर्ष. आणि भाऊजी काय करतात? शिक्षक आहेत. माहेर कुठलं? उमरज. आणि कोल्हापूर. सासर. सासर कोल्हापूर. क्या बात आहे. उमरसचं नाव रोशन करायचंय आपल्याला. शेजारी शेजारी आपला कॅमेरा तिकडे आहे, जरा चेहरा दिसत. क्या बात आहे. आता ही संगीत खुर्ची सुरू होणार आहे, पण त्यासाठी म्युझिक प्लीज. नाचायचंय नाचायचंय. नाचत नाचत फिरायचंय. नाचत नाचत फिरायचंय. जवळजवळ बागडतायत बागेत. हा व्हेरी गुड. काही नाचायचं नाही तर खुर्ची बा. दूसरी मुर्गी मैं देखूं गायकू दिल देके तू बन जा मेरी बायकू. दूसरी मुर्गी मैं देखूं गायकू मेरी है तस्वीर तेरे आंखों में फिर होठों पे गायकू. काय ग सकू काय ग सकू काय ग सकू. हा 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 हा. ये पाच ये पाच. मी सांगितलं होतं थोडं तरी नाचा. ऐकलं नाही तुम्ही? नाही नसता येत मला. असं काय भाऊजीने एवढं तालावर नाच होता तुम्ही? या बात आहे. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. आणि तुम्ही उपविजेत्या ठरलेल्यात ताई, पण तरी सुद्धा सन मराठी वाहिनीकडून तुम्हाला मिळते ही खास आठवण. घ्या ना. याच कपातून चहा आणि कॉफी प्यायचे. भाऊजींना द्यायचे. त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. आणि बसा बसा. बरं हा घ्या कप आणि बसा गप. असं बोल प्रेमाने. काही तुम्ही बसू शकता. खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा. आणि याच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. जोरदार टाळ्या. आणि ही तुळस माझ्याकडून. आणि ही तुळस घरासमोर लावायची. आणि जेव्हा जेव्हा तुळशीकडे बघशील तेव्हा या भावाची आठवण नक्कीच काढायची. हो नक्की. या बात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सोहळा सखांचा सोहळा सखांचा सोहळा सखांचा सोहळा
ताई, आजच्या भागाची तू हुकुमाची राणी झालेली आहेस. 14 ताळ्यात बंद तू विजेती झालेली आहेस. काय म्हणणं आहे तुझं? मी खास म्हणजे माझ्या मुलींसाठी आले. त्यांची खूप 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 इच्छा होती की आई तू अशी का जात नाही ग, असे कार्यक्रम असतात तू का जात नाही ग. मग आज सहजच आलेले, पण तिच्या आग्रहासाठी पार्टिसिपेट केलं आणि विनर झाली. माझ्यापेक्षा ती जास्त खुश आहे. या बात आहे. खरंच खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खरंच आजच्या भागात खूप धमाल आलेली आहे आणि अशीच धमाल येणार आहे उद्याच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत. पण तुम्ही कुठेही जाऊ नका. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. अशीच धमाल मजा मस्ती करायला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.